हिंगोलीमध्ये कयाधू नदीला मोठा पूर. नदीनं धोक्याची पातळी गाठत पात्र सोडलं असून नदीकाठच्या शेकडो एकर शेतीत पुराचं पाणी शिरलं. सोडेगावजवळ बोल्डा ते उमरा फाटा या मार्गावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं या मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद. कयाधू नदीचा हा रुद्रावतार ड्रोन कॅमेऱ्यात कैद. हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर. पुराच्या पाण्यातून जाणारा दुचाकीस्वार बचावला. दुचाकीवरून एका महिलेसोबत बाईकवरून जात असलेला तरुण बचावला. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी गावाजवळ पुराच्या पाण्यात कार वाहून गेली. प्रसंगावधान राखत चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्यानं बचावला, तर कापडशिंगी परिसरातील 10 ते 15 गावांचा संपर्क तुटला. हिंगोलीतील सोडे गावात रस्त्यावरून पुराचं पाणी वाहत आहे. मात्र पाणी साचलं असतानाही पुरातून जीवघेणा प्रवास. पूरस्थिती असतानाही पोलिसांचा बंदोबस्त नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? ग्रामस्थांचा सवाल. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधील हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले. धरणातून तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. धरण परिसरात तुफान पाऊस झाल्यानं हतनूर धरण भरलं. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 17 दरवाजे अर्ध्या मीटरनं पुन्हा उघडले. धरणातून 73,357 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वैनगंगेच्या नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. नदी नाल्यांना पूर. परिसरातील 100 पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. काही घरांमध्ये नदीचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा असल्याचं चित्र. अमरावती जिल्ह्यातील दिघी कोल्हे इथे नदीला पूर. पुराचं पाणी गावात शिरलं. गावातील रस्त्यांना नदीचं स्वरूप. प्रशासनानं ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक गावाचा संपर्क तुटला. गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याचा वेढा. 50 ते 60 कुटुंबातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं. बाळापूर तालुक्यातील मन, निर्गुणा आणि महिषा नदीला पूर. तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. नागरिकांना विनाकारण नदीपात्रात किंवा पुलांवर जाणं टाळण्याचं प्रशासनाचं आवाहन. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी. सातपुडा पर्वतात ढगफुटी सदृश पाऊस. परिसरातील नदी आणि ओढ्यांना पूर. पाणी साचल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ठप्प. पुरामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरल्यानं पिकांचंही नुकसान. बुलढाण्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस. संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील हजारो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली. परिसरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत. बुलढाण्यात पावसानं पूरस्थिती निर्माण केली. शेगाव संग्रामपूर मार्ग कालखेड जवळच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे ठप्प. संग्रामपूर जळगाव जामोद मार्ग बंद. जळगाव जामोद अकोट मार्गावरही पाणी. अमरावतीतल्या नांदगाव खंडेश्वर, फुपगाव, सुलतानपूर या गावांचा संपर्क तुटला. पुलाची संरक्षक भिंत वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटला. नांदगाव खंडेश्वर भागात अनेक शेती भाग खरडून गेलाय. वाघोळा पुलावरचे कठडे तुटून रस्त्यावर आलेत. वाहनांसाठी रस्ता बंद. यवतमाळ जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. त्यामुळे सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी. जिल्हाधिकारी विकास मीना यांचे आदेश. मागच्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा हाहाकार. यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा गावात पूरस्थिती. गावालगत असलेल्या नाल्याचं पाणी गावात शिरलं. काही लोकांच्या घरातही पाणी शिरल्याचं चित्र. ग्रामस्थांचे पावसामुळे अतोनात हाल. यवतमाळच्या आर्णीमध्ये अरुणावती नदीला पूर. अनेक घरात गुडघ्यांवर पाणी. परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान. उदयनगर, शनिमंदिर, मोबिनपुरा भागात पुराचं पाणी साचलं. यवतमाळमध्ये गेल्या 2 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतशिवार पाण्याखाली. लाडखेड, बोरी, दारव्हा परिसरात मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली. तूर आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बेंबळा धरणाच्या पाणी पातळीत वाढ. बेंबळा प्रकल्पाचे 20 दरवाजे उघडले. पाण्याचा विसर्ग होत असल्यानं बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव या तालुक्यातील नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वाशिम जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर. नदीकाठच्या भागातील पाणी पातळीत लक्षणीय वाढ.
पैनगंगा नदीला मोठा पूर आलाय। पुढील 24 तासात वाशिम जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। वाशिममध्ये रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। जिल्ह्यातील अनेक पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे आणि खचल्यामुळे अनेक वाहतूक मार्ग बंद। वर्ध्यात पुरामुळे झाडावर अडकलेल्या एका तरुणाला सुरक्षित वाचवलं। राज्य आपत्ती प्रतिसाद पथक, जिल्हा आपत्ती प्रतिसाद पथक तसंच स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं युवकाला वाचवलं। मुसळधार पावसामुळे अल्लीपूर ते टाकळी मार्गावर यशोदा नदीला पूर। वर्ध्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, शेती पिकाला फटका। तर यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे राळेगाव, वर्धा, अलमडोह, अलीपूर, भगवा, चांदकी मार्ग वाहतुकीसाठी बंद। अलमडोह, भगवा, आलोडा, बोरगाव, निमसडा गावांना पाण्याचा वेढा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडत असलेल्या चांगल्या पावसानं धरणांमधील पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। आतापर्यंत जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशी 13 धरणं भरली। जिल्ह्यातल्या धरणांमध्ये 77.69% पाणीसाठा उपलब्ध। जालना जिल्ह्यात 2 दिवसापासून पावसाची रिपरिप। जालना अकोला राष्ट्रीय महामार्गावर पाणी, रस्त्याला तळ्याचं स्वरूप, खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून तुफान पाऊस। पावसामुळे भामरागडचा संपर्क तुटला। 30 तासांपासून वीज पुरवठा खंडित, इंटरनेट सेवाही बंद। जिल्ह्यातील 12 मार्ग पुरामुळे बंद। गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील वडेगाव बंध्या इथे वादळाचं थैमान, त्यामुळे 97 घरांचं अंशतः नुकसान, तर 2 घरं जमीनदोस्त। वादळात 10 लोक गंभीर जखमी। नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे सुरू। जळगाव जिल्ह्यात रात्रीपासून दमदार पाऊस। मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर परिसरातल्या नद्या नाल्यांना पूर। कुंड धरण 100% भरलं। गावातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे नागरिकांना दिलासा। जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण 95% भरलं। शेकडो गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटला। जालना जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात जोरदार पाऊस। गेल्या काही तासांमध्ये 8 तालुक्यातल्या 39 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। जालना, भोकरदन आणि घनसावंगी तालुक्यातल्या मंडळांमध्ये सर्वाधिक अतिवृष्टी झाल्याची माहिती। बुलढाण्यातील जिगाव धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं परिसरातल्या नद्या पूर्ण क्षमतेनं वाहत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव, जामोदमध्ये पावसाचा जोर ओसरला। मात्र पावसामुळे मडाखेड, इलोरा गावातील घरात पावसाचं पाणी शिरलं। 200 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। गावात एनडीआरएफचं पथक दाखल होणार। भंडारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस। परिणामी लाखांदूर तालुक्यातील चूलबंद नदीला पूर। एक ज्येष्ठ नागरिक नाल्यात वाहून गेल्याची घटना। पोलिसांकडून वृद्धाचा शोध सुरू। धुळे तालुक्यातील लळिंग गावात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। गावातले रस्ते जलमय। लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत। नाल्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाल्यानं गावात पाणी शिरल्याचा आरोप। धुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा। जिल्हा प्रशासनाकडून सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। पावसामुळे नदी आणि ओढ्याच्या पाणी पातळीतही वाढ। धुळ्यात मुसळधार पावसामुळे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आणि विविध शाळांच्या आवारात पाणी शिरलं। यामुळे धुळे महापालिकेच्या साफसफाईच्या कारभारावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित। परभणी जिल्ह्यातील पालम चोरवड रस्त्यावरील पूल वाहून गेला। नवीन पुलाचं बांधकाम सुरू असल्यानं वाहतुकीसाठी तात्पुरता पर्यायी पूल उभारण्यात आला होता आणि यामुळे जवळपास 10 गावांचा संपर्क तुटला। परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार। त्यामुळे जिल्ह्यातील नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ। जिल्ह्यातल्या प्रकल्पांमध्येही समाधानकारक पाऊस। नंदुरबारमध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे नागझरी धरण ओव्हरफ्लो। धरणात मुबलक पाण्याचा साठा झाल्यामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांचीही सोय झाली आहे। त्यांच्याकडून आनंद व्यक्त। खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली। गडचिरोलीमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसानं अनेक भागात पाणी साचलं। गडचिरोली नगरपालिकेच्या पटांगणालाही तलावाचं स्वरूप। पाणी ओसरलं असलं तरी चिखलाचं साम्राज्य कायम। यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा चंद्रपूरवर परिणाम। वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ। घुग्गुस गडचंदूर मार्गावरच्या भोयेगाव पूल पाण्याखाली गेल्यामुळे मार्ग वाहतुकीसाठी बंद। पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू।
नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्याला पावसाचा रेड अलर्ट तर इतर भागाला ऑरेंज अलर्ट. दरम्यान पावसाचा जोर वाढल्यानं गोदावरी नदीला पुन्हा पूरस्थितीचा धोका. गंगापूर धरणातून गोदापात्रात 2498 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणी पातळीत सातत्यानं वाढ. धरणातील पाणीसाठा 88.58%. दक्षिण मुंबईतही पावसाचा जोर वाढला. दादर, परळ, सीएसएमटी, महालक्ष्मी या परिसरात जोरदार पाऊस. पुण्याजवळच्या घाटमाथ्यावर आज पावसाचा रेड अलर्ट. गेल्या 2 दिवसांपासून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू. जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता. धाराशिवमध्ये अनेक दिवसांनंतर चांगला पाऊस. पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळणार. हवामान विभागाचा जिल्ह्याला दमदार पावसाचा इशारा. सोलापुरातल्या उजनी धरणात पाण्याचा विसर्ग. भीमा नदीत 8000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. उजनी धरण 99.90% भरलं. वीर धरणातूनही भीमा नदीमध्ये 15000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. परिणामी पंढरपूरला पुराचा धोका वाढला. कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला. स्वयंचलित दरवाजातून 2828 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर शहरात पावसाचा जोर ओसरला. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस. जिल्ह्यातील 35 बंधारे पाण्याखाली. अलमट्टी धरणातून 1,10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस. तुफान पावसामुळे शेतकरी समाधानी तर समुद्राचंही रौद्र रूप. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील दिवशी घाटात 2 ठिकाणी दरड कोसळल्यामुळे ढेबेवाडी नवा रस्ता वाहतुकीसाठी बंद. गेल्या 15 दिवसात 3ऱ्या दिवशी घाटात दरड कोसळण्याचा प्रकार. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. त्यामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण 100% भरलं. धरणातून पाण्याचा विसर्ग. बीड जिल्ह्यात गेल्या 24 तासात दमदार पाऊस. 43 मिलीमीटर पावसाची नोंद. लिंबा, गणेश, गंगामसला, हनुमंत, नांदूर घाट, मोहखेड, अंजनडोह या 6 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. तर दुसरीकडे जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रात मात्र मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षा कायम. भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसानंतर आंबोरा पूल आणि परिसरातील निसर्ग सौंदर्य खुललं. भंडारा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगेचं विहंगम सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांच्या रिमझिम पावसानंतर काल रात्रीपासून सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 19.8% पावसाची नोंद. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातल्या खरीप हंगामातील सुमारे 40% पेरण्या रखडल्या होत्या. पण या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा पल्लवी. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात विद्युत तारांच्या स्पर्शानं मोर गंभीर जखमी. तात्काळ घटनास्थळी धाव घेत वनविभागाकडून मोराचं रेस्क्यू. सोलापूर महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर. पाणी टंचाईमुळे आठवड्याभरानंतर सोडलेलं पाणी चक्क काळं आणि दूषित. या पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.